कल्याण मुरबाड ज्या खाजगी गाड्या चालतात ना, त्या ड्रायव्हरांना एकच विनंती आहे का तुम्ही सीट जरा कमी भरीत जा. भले 1-2 सीट कमी घ्या, बाकी प्रवाशांच्याकडून तुम्ही 10-10 रुपये एक्स्ट्रा घ्या, पण त्यांना सुखरूप घरी पोहोचवा. कसं आहे, तुम्ही 50-60 रुपयाचे हाव करता, पण बाकीच्यांचा जीव घालवता का नाही. पुरं ड्रायव्हर आहे, त्याला गाडी चालवायला व्यवस्थित जमली पाहिजे का नाही, त्याला जागा तर पुरेशी पाहिजे का नाही. तुम्हाला गिअर टाकायला जमत नाही तरी तुम्ही पुरं 3-3 माणसं भरता, काही काम आहे. एक कुल्यावर अशी गाडी चालवता, तुम्हाला नाही गिअर टाकायला जमत असं काही. काय गाडी कंट्रोल होईल का सांगा ना. असं राहून त्यातल्या त्यात पैसे काय पळून जाणार आहेत. गाडी चालू आहे तर लगेच पैसे मागायला सुरुवात, मागचे पैसे जमा करा. मग मागचे पैसे याच्या हातात दिले का मग ह्यो कॉपरांच्यात अशी स्टेअरिंग फिरवीन असं पैसे मोजील. कोणाला मागच्याला 50 सुट्ट पैदा असलं का ते असं हात करून देईल, एक कॉपरा स्टेअरिंग. अरे गाडी साकारली तर बरी, थोडीशी हवेला स्टेअरिंग फिरली तरी गाडी कुठल्या कुठं जाईल. पैशापेक्षा जीव महत्त्वाचा आहे का नाही. आमची माणसं वाट बघतात घरी, व्यवस्थित पोचू द्या. तुमची माणसं वाट बघत असतील ना घरी, का त्याही तुम्हाला असंच चोरले जा, तुम्ही फक्त पैसेच कमवा, घरी यावूच नका. ती पण वाट बघतात तुमची, असा विषय. काही तर मागं एस टी आहे तर गाडी सुसाट मारतात का, तर एस टीवाला पुरं गेला नाही पाहिजे, म्हणजे तो पुरं जाऊन आपलं शीट उचलेल ना. म्हणजे या पण आहे, त्या मुलं पण आहे नुसतं सुसाट असतात, काही कामच नाही ना. आपण जर बोललो ना भाऊ गाडी जरा सावकाश चालवा, तर तो उलटा असं मागं बघून बोलेल, हो आम्ही काय आजच गाडी चालवतो बघा असं. आता त्या बोलायला तरी कला मागं बघायला पाहिजे, पुरं बघून पण बोलू शकतो का नाही तू. म्हणजे असं ना. आता तरी गाड्या बऱ्या आहेत, पहिले तर गाड्या अशा होत्या का आम्हाला दरवाजा कल्याणी असतो हातात धरायला लागायचा. ड्रायव्हर सांगायचा दरवाजा निघतो कधी पण हातात धरून ठेव. याकाने तर सुतलीत बांधला होता दरवाजा, काय करील माणूस. आता बरं त्या जुन्या गाड्यांना ड्रायव्हरच उतरायचा, दरवाजा उचकायचा असला ना मागच्याचा तरी ड्रायव्हर गाडी थांबून मागच्याचा दरवाजा उचकायचा, अशी तरा होती. काही तर रातभर जागतात, रातचे पण भारा मारतात ना, झोपणीच नाही यांना ना, सकाळचे डबल नंबर लावायला येतात कल्याण मुरबाड ना. मग यांना प्रवासात डुलकी येते तेव्हा पण मग कधी गाडी हातातल्या निष्ठे सांगता येणे. जॉब घ्या, ड्रायव्हर आहे त्याला जॉब तर तरी पाहिजे का नाही. नुसतं पैसा करून कुठं जायचे. आमच्यासारखी भोली तुमच्या विश्वास ठेवून बसतात ना गाडीत, मग त्यांचा पण घरी व्यवस्थित जाणं झाला पाहिजे. बिचारी दमून येतात, याच सांगणं आहे, बाकी काय नाही. बोले तुम्ही 10-10 रुपये वाढवा ना, सीट कमी भरा. कसं आहे, दाटीवाटीत बसून गाडी नाही चालवायला तर मग तुमच्या पण फायद्याचं आहे का नाही, असा विषय. बरं चलू का.